SP न्यूज, द ब्रॉडकास्टिंग न्यूज नेटवर्क अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा व शेअर करा. नमस्कार. SP न्यूज मराठीमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत आहे. आज दिनांक 1 डिसेंबर 2024 वार रविवार. वर्तमान फाउंडेशन संचलित वर्तमान कामगार संघटना महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी स्वयंपाकीन व मदतनीस यांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी निफाड तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती निफाड येथे मेळावा घेण्यात आला होता. तरी शालेय पोषण आहार कर्मचारी हे 2006 पासून प्रधानमंत्री शक्ती शालेय पोषण आहार शाळेमध्ये खिचडी भात शिजवण्याचे काम करतात. यांच्या विविध समस्या व मागण्या आतापर्यंत कोणत्याही सरकारने मंजूर केलेल्या नाही. खूप दिवसापासून या मागण्या प्रलंबित आहे. त्या समस्या आज वर्तमान कामगार एकता संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद लोकरे सर यांनी जाणून घेतल्या व कर्मचारी यांना संघटित होण्याचे आवाहन केले. यापुढे आपल्या समस्या कशा सोडवायच्या याचे मार्गदर्शन केले. तसेच शालेय पोषण आहार कर्मचारी स्वयंपाकीन मदतनीस यांच्या विविध मागण्या यापुढे प्रमाणे आहे. 15,000 रुपये मानधन मिळावे, इतर राज्याप्रमाणे शासकीय सेवेत रुजू करून घेण्यात यावे, 20 लाख रुपये संरक्षण विमा लागू करावा, युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करावा. शालेय व्यवस्थापन समिती व गावगुंड यांनी विनाकारण गाव पातळीवर राजकारण करून शालेय पोषण आहार कर्मचारी स्वयंपाकीन व मदतनीस यांना विनाकारण कामावून कमी करू नये. राज्य शासनाने शालेय पोषण आहार कर्मचारी यांच्यासाठी कायदा पारित करावा. या विविध मागण्या मांडण्यात आल्या. यावेळी वर्तमान कामगार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद लोकरे सर, राष्ट्रीय समन्वयक डॉक्टर राऊत सर, संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शंकर पुणे सर, तसेच निफाड तालुका अध्यक्ष मंगल थोरात, उपाध्यक्ष रायते मावशी, तालुका अध्यक्ष राजाराम थोरात, उपाध्यक्ष तसेच महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. SP न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी निफाड.